रामदूतं शरणं प्रपद्ये। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम। मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात सूर्यनारायणा। थोडं वॉकिंग, थोडं टॉकिंग, थोडं एक्झरसाइज, थोडं योगा, थोडं ध्यान, प्राणायाम सगळं करूया। थोडं 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 करायचं। 10-15-20 मिनिटात पुन्हा जायचं, पण तेवढं थोडं थोडं का होईना रोज केलं पाहिजे। छान वाटतं म्हणून करायचं। अरे दिसले का? खेळायला लागलीत हे बघा, वर दिसतात हे बघा। हा एक इथं, हा बघा उडी मारला बघा, आणि हा इथं दुसरा बसलाय हे बघा। उड्या मारत चालू आहे का वाटतं, हे बघा कसं चालू आहे खेळणं। ऊन आहे, ऊन। ह्या चपलांच्यामुळं टाचदुखी कमी झाली बरं का। मी वारंवार सांगते कारण तुम्हाला सांगण्यासाठी। ऑक्स चला, झालं सर्व करून आता घरी जाऊया। आता नाश्ता, पुढे जाऊन नाश्त्याची तयारी काय काय आहे बघायची। चला चला, बाय बाय, बालो डाऊन। हे बघा, हे आता इकडं माकडं आलेली आहे। आता देऊळ बंद झालंय, सकाळी देऊळ बंद होतात 9-9:30 पर्यंत। चला आता जाऊया घरी। चला, चहा नाश्ता सगळं झालेलं आहे। म्हटलं आता जरासं बोलूया। आज नाश्ता केला होता ब्रेडची भाजी। दाखवू का? थोडीशी बोललेली आहे। मस्त मस्त अशी ब्रेडची भाजी। कोण आले व्हिडिओ करायला? तोपर्यंत तू आलीस आता। हे घ्या, घासभर खाऊनच बसा। ब्रेडची भाजी बघ कशी झाली आणि सांग मला।
आज म्हटलं जरा चेंज. चमचा घे की. हा घे धर. पुन्हा एकदा तुझ्यावर चहा घेणार आहे आता. दुसऱ्या चहासाठी थांबली आहे मी तुझ्यासाठी. बापरे, तुला सांगते कालपासून इतके काय 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 व्हिडिओ यायला लागले, तेवढं टेन्शन आलं मला. सुट्ट्या सुरू झाल्या ना आता. सुट्ट्या सुरू झाल्या तर आता सगळीकडे सगळे ट्रिपला जायचं एक वातावरण चालू आहे. 3 मुली धबधब्यावर गेलेत आणि हल्ली सगळेजण जातात ते सारखं फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला, सेल्फ्या काढायला. 4 मुली गेलेत कॉलेजमधल्या अशा. आणि पाण्याचा लोंढा कुठून पण वरनं येतो ग. पाण्यात खेळता खेळता वरनं लोंढा आलाय कुठेतरी ते ह्याच्यात आंध्र प्रदेशात. आणि ती 4थी पोरगी व्हिडिओ करतीये. सगळं व्हिडिओत दिसलं त्या पोरी वाहून जाताना. ते मी बुडायला लागले हे त्यांच्या भाषेमध्ये बोलायला लागले त्या आंध्रमध्ये. ते बुडलेलं सगळं. त्यात ती पोरगी घाबरून पडली 4थी. तिथंच तिचा तो पाण्यात पडला मोबाईल, ते पाण्यातलं सगळं आणि ते ओरडी. कशाला जावं ग. जीवाची किती वाईट. पण दिसते ना. कशाला पाण्यात जायची गरज काय. पाण्यात एवढं ना बाई, मला इतका राग आला. मागच्या वेळेला एकदा ते लोणावळ्याजवळ तसा अख्खी फॅमिली 7 जणांची गेली. या 3 मुली आणि जाताना दिसल्या ग सगळ्या. त्या मोबाईलमध्ये शूटिंग चालू होतं. लाईव्ह करतात ना हल्ली सगळ्यांना दाखवायला. एवढं राग पण आला आणि वाईट पण वाटलं. किती ग 18-19 वर्षाच्या पोरी त्या गेल्या त्या वाहून. काही वाचू पण शकत नाही. मिळणार कशा ग. कोण येणार वाचवायला इतक्या ह्याच्यातनं. आणि हल्ली कसं झालंय, कोण कोणाला असं धाडस करत नाहीत ग. कारण सगळीकडेच एवढं भीतीदायक आहे. आणि एक तुला सांगते, कालपासून सगळ्या असल्याच बातम्या. एवढं डोक्याला त्रास झाला मला. आणि काल ते आणखी एक ही पुण्याजवळ ते हे नसतात का वॉटर पार्क, त्या वॉटर पार्कातनं सुळकन खाली येत आहे माणूस आणि पाण्यात पडतंय. ते वॉटर पार्कला किती ग 29-30 वर्षाची ती बाई म्हण मुलगी म्हण वरनं आलीये, खाली पाण्यात पडलीये. आणि काय होतंय, ते लहान मुलांच्या ह्यानी ते पाणी ठेवलेलं असणार त्यांनी. हा म्हणजे लहान मुलं बुडू नयेत म्हणून त्यांनी पाणी ठेवलेलं असणार. तेवढंच, जास्त ठेवलं नव्हतं पाणी खाली. आणि ती बाई येऊन धापकन खाली पडली. ती 4 फ्रॅक्चर झाले मणके आणि आयुष्यभरासाठी ती आता पांगळी झाली. झोपूनच आता तिनं याच्यावर कशात गादीवर झोपूनच, उठायला येत नाही, काही नाही, पांगळीच झाली. 4 मणके तुटले तिचे. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं ही कुठल्याही परिस्थितीत पुन्हा आता ही हिंडू फिरू शकणार नाही, बसू सुद्धा शकणार नाही, आयुष्य तिचं झोपून. आता काय आहे ते वॉटर पार्क मध्ये ना लहान मुलांच्या ह्यानी पाणी ठेवलेलं असतंय ते. हा, आणि ते वरनं येऊन धपकन ती पडली. ते डायरेक्ट खाली बद्दकन लागलं ग तिला माग. म्हणजे आता कुठं पाण्याशी खेळ करून चालतच नाही. पाण्याशी खेळ करून पाण्याशी, डोंगर दऱ्यात. हल्ली हे ट्रेकिंगला एक पोरं जातात, वेडवाकडे त्यांना चढायचं असते. आपण काय ते शिकलेलं नसतो. दूध 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 जातेच ते. दूध 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 आहे वंडरफुल, पी सकते है, कृष्णार्पणम वस्तू. हे ऐकलं कालचं. आणि एक म्हणजे ते वृंदावनला का मथुराला नदीमध्ये आम्ही तिथं गेलेलो आहे ग 4 महिन्यापूर्वी. आणि ते नदीमध्ये पूर्ण नाव उलटी झाली. ती 25-30 लोकांच्या पैकी बहुतेक सगळेजण निम्मे डुबले. आणि ते बघितल्यावर लक्षात आलं, आम्हाला सगळ्यांना लाईफ जॅकेट दिले होते घालायला पाण्यात जाताना, बोटीत बसताना. आणि ह्यांनी एकतर ती बोट जास्त भरली प्रमाणापेक्षा. आणि दुसरं म्हणजे कसं झालं, हल्ली सगळेजण डान्स एक करतात. बोटीत असू दे, त्या केबल कारमध्ये, रोपवेमध्ये सुद्धा उभं राहू नको म्हणतात. ते पडतंय ते. हा, लोक ऐकत नाहीत. एकदा त्या ह्याच्यात भरात आले, पाणी बिणी दिसलं की लोकांना असं मेंदू काम करत नाही. उभं राहिले ना की ती बॅलन्सच जातोय. आणि त्या एकतर जास्त माणसं भरलेली, एकालाही लाईफ जॅकेट नाही, नाव झाली उलटी झाली.
आता बघावं तिथं हेच दिसायला लागले ना, उलटी झाली. होय. आत्ताच्या आत्ता ह्या 2-3 दिवसामध्ये 2-3 ठिकाणी बघितलं बघ मी. आता बाकीच्या 2 ठिकाणी नावेतनं वाचवलं त्यांनी म्हणून ते आलं नाहीये, पण बुडलेले आहेतच की. पण एका दोन्हीमध्ये त्यांनी लाईफ जॅकेट घातलेले होते, त्यामुळे मेले नाहीत कोणी, वाचले. आणि ह्याच्यातले बहुतेक सगळे गेले. ऐकत नाही तो लोक. हा, पाण्याशी खेळ करायचा नाही, समुद्राशी खेळ करायचा नाही. आता समुद्रात आपण जर का म्हटलं की नाही बाबा आपण जाऊया जरा, ते पुढं पुढं जावं असं वाटतंयच ग हळूहळू. होय. कारण आपल्याला अंदाज येत नाही आपण नाही, किती चाललो, आणि खालची वाळूच जाते निघून होय. पायाखालची, आणि आपल्याला पुन्हा मागं उलटं येता येत येता येत नाही, नाही. कारण खड्डा होतोय. आता कोकणात तर बऱ्याच ठिकाणी असे खोल झालेले आहेत समुद्र, वाळू सगळी अशी वाहून वाहून चाललेली आहे, खोल झालेत समुद्र. पाण्याशी खेळ करून चालतच नाही, आणि इतकं सगळेजण पाण्याशी खेळ करतात. काय लोकांना काय, आता सुट्ट्या एक सुरू झाल्या होय. म्हणून सगळेजण आता रिझॉर्टच्या ठिकाणी रिझॉर्टच्या ठिकाणी ही अवस्था आली की ती बाई अशी ते डायरेक्ट वॉटर पार्कला खालीच गेली. होय. पाण्यात खालीच गेली, सगळं मणके तुटले. म्हणजे रिझॉर्ट सेफ आहे, मुलांना घेऊन जाऊया हा. असं म्हटलं तर हे पण सेफ नाही बघ. शेवटी किती ठिकाणी कशा पद्धतीने सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. आनंदावर विरजण सगळं, बरोबर. होय की नाही. जीवाच्या पोटी जीवावर सगळं बेतलं सगळ्यांच्या. तुला सांगते कालच्या दिवसभरात ह्या बातम्याच फक्त मोबाईलवरती सगळ्या घडलेल्या अशाच सगळे यायला लागलेत. इतका डोक्याला त्रास झाला तुला सांगते. आज मला असं वाटलं की आता सुट्ट्या लागणार. आता सुट्ट्या लागल्यावर मुलं इकडं तिकडं खेळतात, हे खेळतात. अगं बिल्डिंगच्या खाली खेळत असणाऱ्या मुलांवर गाडी घातली आहे. पोरगं एकदम असं आडवं आलं ग, लहान पोरगं खेळताना. आईला वाटलं काय आता बिल्डिंगमध्ये कोण येतंय म्हणून ती पण निवांत बसली आहे. हल्ली बायका बसतात की असं मोबाईलवर. तेच चालू असतं. हा? होय. साईडनं नेमकं एक कार आली, तिथलीच कार, त्याच बिल्डिंगमधली. पोरगं अचानक खालीच गेलं. काय या बातम्या तुला सांगते. सुट्टी आली आहे ना, तर सुट्टीत मुलं आता घरात राहणार सगळी. एवढं आई वडिलांना टेन्शन, काय सांगावं. किती सांगितलं मग शेवटी आपण म्हणतो वेळ आली की माणसाला कुठेही हे होतंय वगैरे, हे सगळं म्हणायचं, पण काळजी घ्यायलाच काळजी पाहिजे. घ्यायला पाहिजे. सेल्फी आणि पाण्याच्या नादात, पाणी तर माणसाला इतकं मोहवतंय म्हणून सांगू. पोहायला सुरुवात करतात हो, आता हो. मुलं. विहिरीत गेली तर किती भीती वाटते, वरनं बदाबद उड्या मारत असतात. बघितलं. होय. काय सगळं काय म्हणावं, खरंच काय बोलावं तेच कळत नाही. इतकं मला कसं तरी झालं माहितीये काय. कालचा दिवसभर माझं सगळं हसलंच सगळं बघण्यात गेलं. इतकं डोक्याला त्रास झाला. वाटलं. म्हटलं कसं हे ना सगळं, ज्यांच्या घरात झालं त्यांचंही वाईट. आणि हल्ली सगळीकडेच असंच झालंय ग. हो, मोबाईलच्या आणि फोटोच्या नादामध्ये करायला लागले. काहीतरी करायला जातात. आनंद घ्यायच्या ऐवजी ते असलं काहीतरी करायला जातात मोठं मोठं. आणि काय सगळं बोलावं तेवढं कमीच आहे, होय की नाही.